नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आता आपण पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला बातम्या राजकीय. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये मोहोळ यांचा किती हात हे मी सांगतोय. मोहोळ खुलासा करत नाही, उलट मी निवडणुकीमध्ये पडलो हे सांगताय रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. तर महापौर असताना शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली, धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप. धंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत आरोप. तर मोहोळ महापौर असताना पुणे पालिकेची पाठी लावून बिल्डरची गाडी वापरायचे. बेडेकर बिल्डरांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी लिलाव लावलेला. कोथरूडचे बढेकर बिल्डर देखील मोहोळ यांचे पार्टनर, धंगेकरांचा आरोप. धंगेकर जे तुम्ही करतायत ते चंद्रकांत पाटील यांनी करायला हवं होतं. रमेश पाटील यांचा धंगेकरांना फोन ऑडिओ क्लिप व्हायरल. तर तुमची मला भीती वाटते, धंगेकरांचे हे मिश्किल विधान. धंगेकरांना पक्षातून काढा असं म्हणत असेल तर शिंदेंवरती टीका करणाऱ्या गणेश नाईकांचं काय करायचं, उदय सामंत यांचा सवाल. खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं कुठलंच वक्तव्य करू नये, उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं हे आवाहन. धंगेकरांचे बोलबिते धनी सरकारमध्ये बसलेले संजय राऊत यांचा आरोप. तर हा मोहोळ विरुद्ध भाजपमधील एका गटातील संघर्ष आहे आणि रवींद्र धंगेकर हा त्यातील मोहरा. संजय राऊत यांचा हा दावा. पाच वर्षांपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलेलं व्यावसायिक निलेश नवलखा यांच्या व्हिडिओबाबत मोहोळ यांचं स्पष्टीकरण. शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लागू देऊ नका, धंगेकरांवर निशाणा. भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, भाजप विरोधात नव्हे विकृती विरोधात लढतोय. मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक. कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, महावीरांचं देऊळ विद्यार्थी हॉस्टेल होईपर्यंत मी लढत राहणार असंही केलं स्पष्ट. धंगेकरांसारखा माणूस ठाकरेंच्या पक्षात गेला पाहिजे, संगीता तिवारी यांची प्रतिक्रिया. रवींद्र धंगेकरांना दाबलं जात असेल तर चुकीचं, धंगेकरांना शांत करताय म्हणजे तुम्हाला सत्ता महत्वाची आहे, संगीता तिवारी यांचं विधान.